नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स। आजची मोठी बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरातील गर्दीचा फायदा घेत बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीवर शाहूपुरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सोमवारी झालेल्या या धडक कारवाईत 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। आरोपींकडून तब्बल 1,31,000 रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या 262 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल प्रकाश किरुगडे वय 33 आणि गुरु राजेंद्र मेंगाणे वय 23 अशी आहेत। प्राथमिक चौकशीतून असे समोर आले आहे की गर्दीच्या ठिकाणी निष्पाप नागरिकांना फसवून या बनावट नोटा खपवण्याचा आरोपींचा डाव होता। या प्रकरणामागे आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपास वेगाने सुरू आहे। शहरवासियांनी व्यवहार करताना नोटांची नीट खात्री करून घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आयर्विन टाइम्सला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। काल दिनांक 16 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशन कोल्हापूरच्या समोर इसम नामे गुरु राजेंद्र मेंगाणे वय 23 वर्ष राहणार गजबरवाडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव तसेच राहुल प्रकाश किरुगडे वय 33 वर्ष राहणार नाना पाटील नगर म्हाडा कॉलनी कोल्हापूर यांच्या ताब्यामध्ये 500 रुपये किमतीच्या भारतीय चलनी नोटेप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या 1,31,000 रुपये किमतीच्या 262 नोटा ह्या खऱ्या असल्याचे भासून बाजारात विक्री करण्यासाठी आणताना शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील DB पथकाला मिळालेल्या आहेत। या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांचा पुढील तपास करत आहोत। या नोटा त्यांनी कुठून आणल्या, छपाई कुठे केली याबद्दलचा तपास त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही करत आहोत। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय योगेश कुमार सर, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली PSI आकाश जाधव आणि सागर गुणवरे हे करीत आहेत। आता त्यांना अटक करण्यात आलेली असून आता रिमांड मुदतीमध्ये त्यांनी या नोटा आणखीन काही बाजारामध्ये आणल्या तर कसं याबद्दल आम्ही तपास करणार आहोत।